या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. चंचल वारा या जलधारा फिसली काळी माती, चंचल वारा या जलधारा फिसली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती, फुले लाजरी बघून कुणाचे, फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. थँक्यू. गाणं छान झालं आनंद, धन्यवाद. पण मला सांगा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे तुम्ही तुमच्या पत्नीला कसं डेडिकेट केलंय? कारण जीवनामध्ये काहीतरी एक ध्येय असतं, आपल्याला काहीतरी गाठायचं आहे, पण कसली साथ नसताना, म्हणजे शिक्षणाची पण नाही आणि चांगल्या गुरुची पण नाही, माझ्याच मेहनतीवरती गाणं करत गेलो आणि सर्व्हिस नसताना फक्त गाणं करणं हे खूप कठीण काम आहे. या रोज शो नसतात, त्यावेळेला खूप 35 वर्षामध्ये खूप खडतर तप करावं लागलं, खूप वाईट दिवसांना तोंड द्यावं लागलं. तर अशा परिस्थितीमध्ये जिनं साथ दिली आपल्याला, तिने साथ नसतं दिली तर मला गाणं सोडायला लागलं असतं, काहीतरी कामच बघायला लागलं असतं. पण तिलाही विश्वास होता की, आणि मलाही विश्वास होता की एक ना एक दिवस माझा असा हा येईल की माझं सार्थक होईल. मी अशा परदेशात खूप टूर केल्या, पण ते काय म्हणजे खूप साध्य केल्यावर का नाही किंवा अभिमानात वाचलं. पण आता हे जे क्षण मला मिळत आहेत हे मला खूप अभिमानाचे क्षण आहेत, आणि ही वेळ, हे क्षण आणि हे सगळं तिला द्यायची इच्छा आहे मला. म्हणजे त्या तुमच्या आयुष्यात जगण्यामध्ये तिने जी मला साथ दिली, आयुष्यावर प्रेम तुम्ही खरं करायला लागलात त्यांच्या येण्यामुळे. नक्कीच. क्या बात आहे. मी गाणं करू शकलो माझं काहीतरी. फॅन्टॅस्टिक. ह्या इमोशन साठी आणि तुम्ही ज्या पद्धतीने मांडली ती इमोशन, ते खरंच फॅन्टॅस्टिक. एक्सप्रेशन छान होती, तुम्ही छान शांत वृत्तीने ते गाणं गायलं, शब्द पोचवलेत, त्यातली भावना पोचवलीत, आणि खरोखरच तुम्ही या जगण्यावर या जन्मावर प्रेम करताय असं आम्हीही अनुभवलं. धन्यवाद. फक्त 1-2 ठिकाणी थोडस सुराला घसरलं थोडं. आनंद जी, आप लोगों के इस प्यार को देखकर मुझे बहुत अच्छा लगा, क्योंकि बहुत से लोग ऐसे होते हैं कि अगर बाय चांस किसी ने बोला कि भैया ऐसे इंट्रोड्यूस कराया कि ये मेरी वाइफ है, तो कहते हो दैट्स योर प्रॉब्लम. तो आप लोगों का ये प्यार देख के मुझे सही में बहुत अच्छा लगा, और मैं सिर्फ ये कहना चाहूँगा कि आपने बहुत अच्छे से गाया, बहुत प्यार से गाया, शुक्रिया, और बहुत इसको दिल से गाया है, मुझे भी यहीं कहीं जाके लगा है. तो ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट राउंड. धन्यवाद. शुक्रिया. चालेल. काही जणांचं हे गाणं आणि आता हे जगणं तसं नाही. मला नेहमी तुमच्या गाण्यामध्ये तुमचं जगणं दिसतं आणि तुमच्या जगण्यामध्ये तुमचं गाणं दिसतं. हे खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं तुमच्यासाठी. कधी कधी काय सांगतो तुम्हाला, काय होतं की आपला आवाज छान आहे हे कळणं धोक्याचं असतं. कधी कधी आवाज कमी चांगला असणारी लोक जास्त चांगली गाऊन जातात बघा. पण तुमचा आवाज इतका छान आहे की तुमचा आवाज मॉनिटरमधून तुम्हाला आला की तुम्हाला आनंद होतो.
आणि आनंददायीच गोष्ट आहे, आम्हाला पण आनंद होतो, पण त्याच्यामुळे तुम्ही डिटेलिंग करत नाही गाण्याचं. या जन्मावर या जगण्यावर, या सगळ्या जागा आहेत ना, ह्या इतक्या सोप्या जागा आहेत, तर त्याचं नोटेशन जसं आहे त्याच्या संगीत दिग्दर्शकांनी देवसाहेबांनी जसं केलंय तसं ते आपण म्हणायला पाहिजे जागा. नंतर एखादी व्हरायटी तुमची वेगळी घेतली तर हरकत नाही, पण मुळात जागा तशा यायला हव्या. तर थोडं खोलात शिरून, ज्याला आपण डिटेलिंग हाच एक त्याला शब्द आहे, की डिटेल गाणं अजून हवं, जसं आहे कॉम्पोजिशन तसंच्या तसं ते यायला हवं, अजून ते थोडं आसपास येतं. एवढं फक्त तुम्ही लक्ष ठेवा. तुमचा आवाज मी जसं नेहमी म्हणतो की मला हेवा वाटतो, इतका सुंदर आवाज आहे. अभिनंदन. थँक्यू.